ठेंगोडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या अहिल्यानगर या वस्तीला स्वातंत्र्यानंतरही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये. अहिल्यानगर वासीय हे स्थानिक शेतकरी व माध्यमिक शिक्षक शिवाजी बापू भोसले यांच्या विहिरीवरून 1 किलोमीटर पायपीट करत पाणी भरतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक नागरिकांना टाहो फोडावा लागतोय. सर्व लोकप्रतिनिधींना मात्र अहिल्यानगर ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावासा वाटला नाही, हे आश्चर्यच म्हणावं लागेल. अहिल्यानगर वासियांनी ठेंगोडा ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी पिण्याच्या पाण्याची मागणी केली, परंतु ठेंगोडा ग्रामपंचायत या महत्वाच्या प्रश्नावर डोळेझाक करताना दिसते व स्थानिक ग्रामस्थांना डावलून ठेंगोडा गावाबाहेर पिण्याच्या पाण्याची ठेंगोडा ग्रामपंचायतीकडून भाडे तत्वावर विक्री केली जात असून स्थानिक नागरिकांना मात्र पाण्यासाठी पायपीट करावी लागते. येत्या 8 दिवसात ठेंगोडा ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा न केल्यास ठेंगोडा ग्रामपंचायतीवर अहिल्यानगर ग्रामस्थ व महिला हंडा मोर्चा काढतील असा संतप्त इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. स्थानिकांनी ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी अहिल्यानगर ग्रामस्थांनी बोलवले असता ग्रामपंचायत सदस्यांनी व सरपंचांनी पाठ फिरवली. तर इथं स्वातंत्र्य मिळाल्यापासून ह्या वस्तीची 400 ते 500 लोकसंख्या आहे. तर इथं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत कोणी पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह केलेला नाही. शासनाने नाही, ग्रामपंचायतीने, कोणीच नाही, कुठल्या सदस्याने नाही. तर कोणीच याची दखल घेत नाही. तर ग्रामपंचायत ठेंगोडा, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक, अहिल्यानगर म्हणून वस्ती आहे ठेंगोडा ग्रामपंचायतमध्ये. तर कमीत कमीत इथं एवढा परिसर, एवढ्या बाया हांडे घेऊन 1.5 ते 2 किलोमीटर ही विहीर आहे आराई शिवारातली. तर आराई शिवारातली सर्वसामान्य माणसाच्या विहिरीतून आम्ही जवळजवळ आम्हाला आठवत नाही किंवा स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्याच विहिरीचं पाणी डोक्यावर भरतोय आम्ही सगळे, लहान मोठं, कोणी सायकलीवर, कोणी हांड्यानं, पायी. तर इथून परत यात्रेकरू येत, वनी सप्तशृंगी गडावर यात्रेकरू जातात, लाखो भाविक जातात, त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही, ते वणवण करतायत. आम्ही त्यांच्यासाठी इथून डोक्यावर पाणी वाहून त्यांच्यासाठी यात्रेकरूंना पाणी पुरवतोय. तर ठेंगोडा ग्रामपंचायत कुठलीही दखल घेत नाही, फक्त आश्वासन देतात. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आश्वासन देतात आणि इथून या वस्तीजवळून तर बाहेर गावी आजमेर, सौंदानं किंवा चौगाव इथपर्यंत वॉटर सप्लायचं पाणी इथून तिथं गेलंय भाडे तत्वावर ग्रामपंचायतीमार्फत. कारण इथं जवळ जी वस्ती आहे, जे गाव आहे, तिथं पाणी भेटत नाही त्या गावात. आणि बाहेरगावच्या लोकांना भाडे तत्वावर पाणी जातंय, 10-10, 20-20 किलोमीटर 24 तास पाणी जातंय. आणि जर यांनी एवढ्या 8 दिवसात जर आमच्या पाण्याची व्यवस्था नाही केली तर आम्ही आजमेर, सौंदाने गावात जाणारी जी पाईपलाईन आहे ती फोडून टाकू आणि आम्ही ठेंगोडे ग्रामपंचायतीसमोर रस्ता रोको करण्यात येईल. क्षेत्र क्रमांक 933 बऱ्याच वर्षापासून, जवळपास हे 25-30 वर्षापासून हे जे क्षेत्र ज्यावेळेस माझ्याकडे आले, माझ्या ताब्यात आलं, त्या वर्षापासून ही जी वस्ती आहे अहिल्यानगर, ह्या लोकांना ग्रामपंचायत ठेंगोडा यांच्या हद्दीमध्ये येते. परंतु त्यांनीही त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही. तसेच आराई ग्रामपंचायतीने पण त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही. त्यांनी माझ्याकडे आल्यानंतर रीतसर मागणी केली. मी माझ्या वस्तीतले माझं स्वतःचं पीक बंद करून आज जवळपास अनेक वर्षापासून मी त्यांना पाणी त्यांना फुकट विनामूल्य देत आहे. प्यायला भेटणं तर आम्ही रस्त्यावर येऊ, रस्ता रोखू आणि हांडा बिंडा घी, सगळ्या महिला येऊ. आम्ही परेशान व्हायचे पाणी बिगर.